भारतात आधुनिक खगोलशास्त्राचा अभ्यास 20व्या शतकात सुरू झाला। पण याची सुरुवात कोणी केली हे तुम्हाला माहिती आहे का? भारतीय खगोलशास्त्र संशोधनात मोलाची भर घालणारे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते मनाली कलात वैणू बापू आणि 10 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस। चला जाणून घेऊया वैणू बापू यांच्या वैज्ञानिक कार्याबद्दल। पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी रिद्धी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com। वैणू बापू यांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 रोजी झाला। त्यांचे वडील वेधशाळेत नोकरी करत होते। वेधशाळेतील उपकरणे पाहून वैणू बापूंना खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली। त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हैदराबादला झालं। त्यांनी भौतिकशास्त्रात पुढील शिक्षण घ्यायचं ठरवलं। शिक्षण घेताना त्यांनी स्पेक्ट्रोग्राफ तयार केला। त्यांनी मद्रास विद्यापीठातून MSc पदवी प्राप्त केली। या यशामुळे त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली। त्यांनी हॉवर्डला PhD साठी प्रवेश घेतला। तिथे त्यांनी जॉन बॉक आणि बॉब न्यूकर्क यांच्यासह एक नवा धूमकेतू शोधला। हा धूमकेतू बापू बॉक न्यूकर्क धूमकेतू म्हणून ओळखला जातो। धूमकेतू शोधणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते। 1952 मध्ये त्यांनी PhD प्राप्त केली। त्यांनी कॅल्शियम वेव्हलेट आणि ताऱ्यांचा विजिबल ॲब्सोल्यूट ब्राइटनेस यातील परस्पर संबंध शोधला। हा विल्सन बापू इफेक्ट म्हणून ओळखला जातो। यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर त्यांनी युरोपमधील विविध वेधशाळांना भेटी दिल्या आणि 1952 मध्ये ते भारतात परतले। त्या काळी भारतात एकमेव 15 इंची टेलिस्कोप होता। त्याच्या आधारे त्यांनी निरीक्षण करणं सुरू ठेवलं। पुढे 1954 मध्ये त्यांना वाराणसी वेधशाळेत नेमण्यात आलं। 1955 मध्ये ती वेधशाळा नैनितालला गेली आणि त्यांनी संशोधनामध्ये स्वतःला झोकून दिले। त्यानंतर 1960 मध्ये कोडाई कॅनाल वेधशाळेचे ते संचालक झाले। या वेधशाळेत पायाभूत सुविधा उपकरणांची उणीव स्पष्ट दिसत होती। तेथे त्यांनी आधुनिक उपकरणे आणि पहिले स्पेक्ट्रोग्राफ आणले। काही उपकरणे स्वतः बनवली। टेलिस्कोप बनवून अवकाश निरीक्षण सुरू केले। या उपकरणांना इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमार्फत जोडले। त्यामुळे निरीक्षणात अचूकता आली। वेधशाळेला वैणू बापूंनी अद्ययावत बनवले। 1970 मध्ये 38 सेंटीमीटर टेलिस्कोपसह कावालूर वेधशाळेची त्यांनी सुरुवात केली। याच वेधशाळेत 100 सेंटीमीटरचा टेलिस्कोप बनवण्यात आला। या वेधशाळेला त्यांनी जागतिक स्थान मिळवून दिले। 1971 मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स ही संस्था स्थापन केली। भारतीय खगोल संशोधनात या संस्थेचा मोठा वाटा आहे। अमेरिकेच्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि बेल्जियमच्या रॉयल सोसायटी ऑफ सायन्सचे ते सदस्य होते। त्याचप्रमाणे ते आंतरराष्ट्रीय खगोलीय संस्थेचे अध्यक्ष होते। त्यांना शांती स्वरूप भटनागर व 1981 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। ही विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com।